आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे, मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडताना लय मोठी गर्दी असते, ते त्यांना बी टाकणार का मग तुम्ही आता? ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला? तिथं कसं काय मग? ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करायला लागेल. मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्याची, तुम्हाला पुरेमध्ये टाका लागते. मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते, मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना. मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते, जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे. ते पुरेमध्ये टाकणार का? मग सगळीकडे असते. रेल्वे स्टेशन पुढं गर्दी, विमानतळापुढं गर्दी, एस टी स्टँडला गर्दी. त्यांना नाही का मध्ये टाकणार? त्यांना कारण सांगणार का तुम्ही? ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी. आणि मग आम्ही काय चाललो? आम्ही कामाला चाललो ना, मराठ्याला आरक्षण दे म्हणाला.